तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आजच्या सेशनला सुरुवात करतो। तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ब्लड कसे बनते हे बघितलं होतं। ब्लडचे दोन प्रकार पाहिले होते। त्यातला पहिला प्रकार होता आपला प्लाझ्मा, त्यालाच म्हणतो आपण रक्तद्रव्य, बरोबर। आणि दुसरा जो होता तो होता आपला रक्तपेशी। काय होता? रक्तपेशी। मग आता त्याला रक्तपेशी आपण हा जो प्लाझ्मा होता हा पूर्ण पाहिला, याचे काय याचे घटक कोणते कोणते आहेत, कोणत्या कोणत्या घटकांनी मिळून तयार झाला, या सर्व घटकांची आपण माहिती बघितली, बरोबर। त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे रक्तपेशी म्हणजे काय, रक्तपेशीचे प्रकार किती आहेत, या सर्व घटकांची माहिती पाहायची आहे। मग बघा, सुरुवातीला आपण पाहणार आहे रक्तपेशी। चला बोला, काय पाहणार आहे? रक्तपेशी। लक्षात घ्या, आपण पाहणार आहे रक्तपेशी। मग आता रक्तपेशी म्हणजे रक्तामध्ये असलेल्या पेशी। बोला, रक्तामध्ये असलेल्या पेशी म्हणजे रक्तपेशी, बरोबर। आता या रक्तपेशीच्या प्रकार पडतात। काय पडतात रे? प्रकार। सर किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात। बघू किती प्रकार पडतात रे? 3 प्रकार पडतात। रक्तपेशीचे प्रकार किती? 3। चला मग बोला कोणते कोणते? तर पहिला पडते लाल रक्तपेशी। पहिल्या कोणत्या आहेत? लाल रक्तपेशी। यालाच म्हणतो आपण आरबीसी। काय म्हणतात? आरबीसी। यालाच काय म्हणतात मराठीत? लाल रक्तपेशी। कोणत्या रे? लाल रक्तपेशी। सर लाल रक्तपेशी ह्या झाल्या पहिली। दुसरी कोणती असते? तर दुसरी असते बाळा श्वेत रक्तपेशी, किंवा त्यालाच म्हणतात पांढऱ्या रक्तपेशी। कोणत्या रे? पांढऱ्या रक्तपेशी। यालाच म्हणतात WBC। काय म्हणतात? WBC, पांढऱ्या रक्तपेशी। कोणत्या रे? पांढऱ्या रक्तपेशी। बोला कोणत्या कोणत्या? वा, पहिली आहे लाल रक्तपेशी, दुसरी आहे पांढरी रक्तपेशी, आणि तिसरी आहे रक्तबिंबिका, किंवा तिलाच म्हणतात रक्तपट्टिका। ठीक आहे, त्यालाच म्हणतात प्लेटलेट्स। काय म्हणतात रे? प्लेटलेट्स। अरे हो का, यालाच म्हणतात रक्तबिंबिका। त्याला बोला काय म्हणतात? रक्तबिंबिका। अरे हो का, यालाच म्हणतात रक्तपट्टिका। काय म्हणतात? रक्तपट्टिका, बरोबर का। आता या आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स या तिन्ही या प्रकाराची आपल्याला सखोल माहिती घ्यायची आहे। काय? परिपूर्ण अभ्यास करायचा आहे या व्हिडिओमध्ये। मग आपल्याला आता इथे जर मांडलं तर आपल्याला जागा अपुरी पडते। मग त्या कारणामुळे आपण काय करू, आता एक एक रक्तपेशीचा काय करू, आपण संपूर्ण माहिती बघूया। चला बघा, रक्तपेशी बरोबर, यालाच म्हणतो आपण ब्लड सेल। काय म्हणतात रे? ब्लड सेल। काय म्हणतात? ब्लड सेल्स। मग आता ब्लड सेलचे प्रकार किती पडले? 3 पडले। किती पडले? 3। चला बोला कोणते कोणते? बरं, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, आणि कोणत्या? रक्तबिंबिका। चला बोला कोणत्या कोणत्या? रक्तबिंबिका, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स। आता सुरुवातीला आपण हा आरबीसी म्हणजे काय आहे या घटकांची माहिती बघूया। मग सुरुवातीला आपण काय बघू? आरबीसी बघूया। कोणत्या पाहू रे? आरबीसी पाहू। आरबीसी कशा आहेत, त्याचा आकार कसा आहे, किती आहे, त्याचे प्रमाण किती आहे, त्या जगतात कुठे, मरतात कुठे, जीवन कालावधी किती, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। चला तर मग आधी रेडी? चलो फिर। चला याचा फोटो वगैरे काढून द्या, पटकन फोटो वगैरे काढून घ्या। चला त्याच्यानंतर आता पाहू आपण आरबीसी। आता आरबीसी म्हणजे काय, आरबीसीचा सखोल अभ्यास करायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ महत्वपूर्ण आहे, बरोबर, लक्षात घ्या। आता आरबीसी, मला आरबीसीला आपण म्हणतो रेड ब्लड सेल। पहा काय म्हणतो? रेड ब्लड सेल्स। चला बोला काय म्हणतात? रेड ब्लड सेल्स। म्हणजेच बाळा यालाच म्हणतो आपण रेड म्हणजे रे, अर्थ समजत नसेल तर पहा एक एक शब्द फोडून टाकायचा। जर तुम्हाला समजून नाही राहिला शब्द तर फोडून टाकायचा। पहा लक्षात घ्या, हा पहा रेड म्हणजे रे लाल, ब्लड म्हणजे रक्त, सेल्स म्हणजे पेशी, लाल रक्त पेशी। अरे हो का, पहा बरं, देशी नाही रे, देशी आहे का? देशी नाही, लाल रक्त पेशी। चला रेड ब्लड सेल्स, बरोबर का? ठीक आहे बाबू रे, फक्त दिवाळीचा चिवडा खात नका बसू, अभ्यास बेकार, अभ्यासावर लक्ष द्या। चला आता या लाल रक्त पेशी, चला यालाच काय म्हणतात रे? लाल रक्त पेशी। चला बोला काय म्हणतात? यालाच मराठीत म्हणतात लाल रक्त पेशी। चला बोला काय म्हणतात? लाल रक्त पेशी। पहा लक्ष द्या, मुद्दा एकदम आपण हळूवार घेऊ, काळजी करू नका, एकदम तुम्हाला समजेल अशा शब्दात घेऊ आणि हळू घेऊ, ठीक आहे। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, काळजी करू नका। पहा
रेड ब्लड सेल म्हणजेच काय, लाल रक्त पेशी. आता या लाल रक्तपेशीला आपण काय म्हणतो, शॉर्टकट मध्ये आरबीसी म्हणतात. काय म्हणतात, आरबीसी. परंतु बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये या आरबीसीला एरिथ्रोसाइट्स म्हणतात बाळा. काय म्हणतात रे, एरिथ्रोसाइट्स. काय म्हणतात, एरिथ्रोसाइट्स. पोटिओसाइट्स म्हणजे सेल, सायटोलॉजी या शब्दावरून आहे ना, सेल्स. ठीक आहे, चला सेल, ज्यावेळेस सेलचा अभ्यास करतो आपण सेल बायोलॉजी, त्याला सायटोलॉजी म्हणतात, काळजी करू नका. ठीक आहे, आता एरिथ्रोसाइट्स बरोबर कोणाला म्हणतात, आरबीसी रे. काय म्हणतात, एरिथ्रोसाइट्स. काय म्हणतात रे, एरिथ्रोसाइट्स. अरे बरोबर का, चला लाल रक्तपेशीलाच काय म्हणतात, एरिथ्रोसाइट्स. अरे हो का, ठीक आहे. त्याच्यानंतर मुद्दा असा आहे बाळा, त्यानंतर मुद्दा असा आहे की ह्या ज्या लाल रक्तपेशी आहेत ह्या असतात कशा, तर याचा बाळा आकार असते की नाही, आकार, या लाल रक्तपेशीचा जो आकार असते ना, काय बोललो मी, आकार, तो कसा असते, तर याचा आकार बाळा द्वि अंतवक्र गोलाकार असते. किसी द्वि अंतवक्र गोलाकार. लक्षात घ्या, द्वि अंतवक्र गोलाकार कसा असते बाळा, द्वि अंतवक्र गोलाकार असते, गोलाकार असतात. मग मुद्दा असा आहे की सर आता याचा आकार झाला, ह्या तयार कुठं होतात, बरं तयार होतात तर होतात, त्या जगतात किती दिवस, बरं जगतात, मग जगल्याच्या नंतर त्या मरतात कुठं, सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात फक्त जरसा धीर धरा. मग आता लक्षात घ्या, याचा आकार कसा आहे बाळा, द्वि अंतवक्र गोलाकार, गोलाकार असतात. मग आता गोलाकार जर म्हटला तर याच्यात दोन मुद्दे तयार होतात. आता गोलाकार जर आपण बोललो, आपण काय बोललो, गोलाकार. मग आता गोलाकार म्हटलं तर जो गोल असते त्याला काहीतरी व्यासही असते, त्याला काहीतरी काय असते, व्यास सुद्धा असते. मग याचा जर आपण व्यासाची गोष्ट केली, व्यासाबद्दल बोललो, तर याचा जो व्यास असते बाळा तो किती असते, सुमारे किंवा अंदाजे 7 मायक्रोमीटर. किती असते रे, 7 मायक्रोमीटर. किती असणार आहे, 7 मायक्रोमीटर. काय याचा व्यास, याचा म्हणजे कोणाचा माया आहे का तो, तर कोणाचा, आरबीसीचा. कोणाचा, आरबीसीचा. किती असते, 7 मायक्रोमीटर. म्हणजे याचा गोलाकार असल्यामुळे याचा व्यास किती झाला, 7 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर याची जर थिकनेसचं बोललो आपण, याची जर थिकनेस बद्दल बोलायचं म्हटलं तर याची जे थिकनेस आहे म्हणजे मोठाई याची, ते किती असते, ते अंदाजे 2 मायक्रोमीटर असते. किती असते बाळा, 2 मायक्रोमीटर. पहा, लक्ष द्या, आपण काय बोललो, याचा जो आकार आहे, याचा हा जो आकार आहे हा कसा आहे, द्वि अंतवक्र गोलाकार. कसा आहे, आतल्या बाजूने द्वि अंतवक्र गोलाकार. मग आता तुम्हाला समजते की लहानपणापासून आपण पोराला जर गोल असेल तर त्या गोलले काहीतरी काय असते, डायमीटर असते. डायमीटरला मराठीत म्हणतो आपण व्यास. काय म्हणतो, व्यास. मग याचा व्यास किती आहे, तर याचा व्यास आहे 7 मायक्रोमीटर. किती रे, 7 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर याची जे थिकनेस आहे म्हणजे जे जाडी असते, ठीक आहे, ते किती असते, 2 मायक्रोमीटर. किती असते, 2 मायक्रोमीटर. मग लक्षात घ्या, आता त्याच्यानंतर ह्या ज्या आरबीसी आहेत ह्या तयार कुठं होतात, तर बाळा याचं निर्माण जर पाहिलं कोणाचं, आरबीसीचं, आरबीसीचं जर निर्माण पाहिलं आपण, आरबीसी निर्माण म्हणजेच काय की ह्या तयार कुठं होतात, ह्या तयार कुठं होतात, तर बाळा ह्या तयार होतात, तयार कुठं होतात, ह्या तयार होतात अस्थिमज्जेत. कुठं तयार होतात, अस्थिमज्जा. आता कुठं तयार होतात रे, अस्थिमज्जा. कुठे तयार होतात, अस्थिमज्जा. सर आम्ही तर आमचीच मजा केली, या अस्थिमज्जा काय आहे, अस्थिमज्जा मी सांगतो बाळा. या अस्थिमज्जाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, बोन मॅरो. त्याला बोला काय म्हणतात, बोन मॅरो. काय म्हणतात रे याला, इंग्लिशमध्ये यालाच म्हणतात बोन मॅरो, बरोबर का. आता सर बोन मॅरो नवीन धतिंग काढलंय तुम्ही, हे बोन मॅरो म्हणजे काय, तर पहा, बोन मॅरो म्हणजे हड्डी पाहिली तुम्ही, अशी हड्डी, ठीक आहे, अशी हड्डी पाहिली का, ठीक आहे. अबे नॉनव्हेज वाल्याला चांगलंच माहिती आहे हड्डी म्हणजे काय असते, ठीक आहे. ही हड्डी अशी, याच्यात असं नरम नरम मांस असते, ठीक आहे, याच्यात काय असते, नरम नरम असं मांस असते, ठीक आहे. ज्या वेळेस आपण नॉनव्हेज खातो, लक्षात घ्या, ज्या वेळेस अबे तुम्ही ज्या वेळेस नॉनव्हेज खाता, तो नॉनव्हेज ज्या वेळेस आपण खातो, आता हड्डी लागली, हड्डी लेग पीस, ठीक आहे, हड्डी असते त्यात. आता हड्डी असल्यानंतर आपण ते काय करतो, ते मांस मांस खातो. आणि हड्डी ज्या वेळेस असते, हड्डी काय आणते, फेकून देतो. आपल्या घरचे काय बाबू बुडा काय आणते, वळ, हा वळ, हा. ते जे नरम नरम मांस असते की नाही, तशीच असतात आपल्या अस्थिमज्जा. त्याला काय म्हणतात, म्हणजे हा जो भाग आहे की नाही, हे असतात अति तयार होतात आपले, अति तयार होतात आपल्या पेशी. म्हणजे कोणत्या कोणत्या, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट, त्या सगळ्या तिन्ही काय तर अधिक तयार होतात रे भाऊ. म्हणजे हा जो घटक आहे आपल्याला लक्षात घ्या,
म्हणजे हे जे हड्डी आहे आणि याच्या मधात जो हा घटक आहे की नाही एरंधरम, तर अस्थित असतात आपले काय तयार होतात, RBC, WBC आणि प्लेटलेट्स काय होतात इथंच तयार होतात। म्हणून याला म्हणतात बोन मॅरो, त्याला म्हणतात अस्थिमज्जा। काय म्हणतात, अस्थिमज्जा। आता बघ थोडा इथं कन्सेप्ट थोडा लक्षात घ्या, अजून थोडा घोर होऊ शकते ती की बा आता जर आपण गोष्ट पुरुषाची केली म्हणजे मेलची गोष्ट केली, कायची रे, मेलची, तर मेलच्या संदर्भात या अस्थिमज्जेमध्येच तयार होतात। काय तयार होतात, अस्थिमज्जेमध्येच तयार होतात। आता मेलच्या ह्याच्यात अस्थिमज्जे तयार झाले, फिमेलमध्ये अस्थिमज्जे तयार होतात, परंतु फिमेलमध्ये काय होते, फिमेलमध्ये ह्या अस्थिमज्जासोबतच यकृतात बी तयार होतात, टेन्शन घेऊ नका, ठीक आहे। अस्थिमज्जेसोबतच ह्या ज्या असतात की नाही ह्या गर्भाशयामध्ये तयार होतात रे बाळा। कुठे रे, गर्भाशय, फिमेलच्या गर्भाशयामध्ये सुद्धा तयार होतात। कोण, आपल्या RBC, WBC, प्लेटलेट तिन्ही घटक फिमेलच्या माणसाला गर्भाशय आहे का, मग माणसातून काय तयार होते, मग कसं म्हणलं माणसात होते, नाही माणसात नाही होते, ठीक आहे। माणसात फक्त कुठं, अस्थिमज्जा, लिव्हर, बरोबर, परंतु फिमेलमध्ये 3 घटक आहेत, कुठं कुठं, तर हा अस्थिमज्जा, लिव्हर आणि गर्भाशय, अरे ह्या तयार होतात तिन्ही एकाच ठिकाणी, ठीक आहे, काळजी करायचं नाही। परंतु तिघायचा हा जीवनकाळ काय आहे, वेगळा आहे, तिघायचा आहे जीवनकाळ काय बाळा, वेगळा। मग सर आता ह्या तयार झाल्या, याचा जीवनकाळ किती आहे, तर याचा जीवन अवधी म्हणजे त्याला आपण लाईफ स्पॅन म्हणतो, याला काय म्हणतात, लाईफ स्पॅन, ठीक आहे, यालाच म्हणतात जीवन अवधी किंवा जीवन कालावधी, ठीक आहे। याचा जीवन अवधी किंवा जीवन कालावधी किती असते, तर हा असते बाळा, हा असते 4 महिने, किती रे, 4 महिने, मग 4 त्रिक 12 म्हणजेच किती, 120 दिवस, जवळपास 120 दिवस, जवळपास 120 दिवस, याला जवळ म्हणजे लगभग किती रे, 4 महिने, किती, 4 महिने। मग सर 4 महिन्यानंतर कुठे जातो, अबे 4 महिन्यानंतर मरतात त्या, 4 महिन्यानंतर काय होतात त्या, मरतात। मग मरतात कुठं, तर मरतात कुठं, डेड कुठे होतात, तर ह्या ज्या लाल रक्तपेशी असतात ना, ह्या मरतात कुठं, तर बाळा ह्या स्प्लीहामध्ये मरतात, कुठं रे, प्लीहा, कुठे मरतात, प्लीहामध्ये जाऊन काय होतात, ह्या मरतात, ज्याला इंग्लिशमध्ये स्प्लीन असे म्हणतात, काय म्हणतात, स्प्लीन मध्ये काय होतात त्या मरतात, काय होतात मरतात कुठं, स्प्लीन मध्ये, ठीक आहे। मग सर ह्या जीवनकाळ झाला, ठीक आहे, ह्या जगल्या किती दिवस हे आपल्याला माहित आहे, ह्या वारल्या म्हणजे मेल्या कुठे हे आपल्याला माहित आहे। मग यायचं बा आता जगल्या बी, आल्या बी, गेल्या बी, याचं काम काय होतं, तर यायचं कार्य असते बाळा, या RBCचं जे कार्य असते ते कार्य काय असते पहा, हे कार्य लक्षात घ्या। यायचं कार्य काय असते, तर O2चे वहन म्हणजेच काय, ऑक्सिजनचे वहन करतात रे बाळा, काय असतात, ऑक्सिजनचे वहन करतात, ऑक्सिजनचे काय करतात, ह्या वहन करतात। सर ऑक्सिजन तर संपूर्ण बॉडीला तर हिमोग्लोबिन पोहोचवते, तर हिमोग्लोबिन बाळा अतिच असते, या RBC मध्येच काय असते, हिमोग्लोबिन असते, लक्षात घ्या। आता मग अजून बावर असाल तुम्ही, या RBC मध्येच कोण असते, हिमोग्लोबिन नावाचा घटक असते, कोण असते रे, हिमोग्लोबिन नावाचा काय असते, घटक असते। आता सर हे हिमोग्लोबिन काय आहे हो, हे हिमोग्लोबिन काय आहे, तर याच्या सध्या खोलात आपण जास्त काही उतरू नये, पण तुम्हाला थोड्याफार स्वरूपात सांगतो बाळा। या हिमोग्लोबिनची जर आपण फोड केली तर याच्यापासून 2 अलग शब्द तयार होतात, पहिला पडते हिमो, हा पहिला, ठीक आहे, आणि दुसरा पडते ग्लोबिन, चला बोला पहिला कोणता, हिमो, आणि दुसरा कोणता, ग्लोबिन। या हिमो म्हणजे बाळा लोह, त्याला लोखंड, त्याला असते आयरन म्हणतात, त्याला काय असते, आयरन, आणि ग्लोबिन्स मीन्स प्रथिने, ग्लोबिन्स मीन्स प्रथिने, ग्लोबिन्स मीन्स काय रे, प्रथिने, त्यालाच म्हणतो प्रोटीन्स, त्यालाच म्हणतो प्रोटीन्स। किंवा अजून जर समजा दीपक जायचं काम पडलंच तर या हिमोले म्हणतात नॉन प्रोटीन्स, हिमोले काय म्हणतात, नॉन प्रोटीन, कारण याच्यात प्रोटीन असते का, नाही, ठीक आहे, आणि याच्यात प्रोटीन्स असते म्हणून याला काय म्हणतात, प्रोटीन्स, ठीक आहे। आणि या दोघांच्या पेअरला काय, कॉन्जुगेटेड पेअर आहे, कशा आहेत रे, कॉन्जुगेट, ठीक आहे, किंवा यालाच म्हणतात कॉन्जुगेट प्रोटीन्स, काय म्हणतात, कॉन्जुगेट प्रोटीन्स, ठीक आहे। आता याचे प्रमाण कमी झाले तर काय होते, याचे प्रमाण वाढले तर काय होते, याचे प्रमाण कमी जास्त होते का सर, लेडीज मध्ये किती असते, जेंट्स मध्ये किती असते, याच्यावर एक आपण 5-10 मिनिटाचा सेपरेट एक व्हिडिओ बनवून टाकू, ठीक आहे। याच्यात काही घोर करू नका, देशी मी ओळख होऊन जाईल ते, ठीक आहे। म्हणजे
इथं आपला मेन मुद्दा राहिला हे सारं रथिंग करू आपण, ठीक आहे. एक जसा आपण त्याचा रक्तकोटन प्रक्रियेचा घेऊन घेतला त्यासारखा एक काय करून घ्यायचा स्पेशल व्हिडिओ घेऊन टाकू, काळजी करू नका, ठीक आहे. चला मग या रक्तात काय असते, हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन काय करते, संपूर्ण शरीरात O2चे वहन करते. हेच काय करते, O2चे वहन, म्हणजे प्रत्येक पेशीपर्यंत O2 पोहोचवण्याचे काय करते, ते कार्य करते. मग हे काय करतात, हे तेच करतात. मग O2 ले काय करतात, पूर्ण शरीरापर्यंत पोहोचवतात आणि कार्बन डायऑक्साईड डबल बाहेर काढतात. अरे हो का, म्हणजे फुफ्फुसा जोडून जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पूर्ण शरीरात पोहोचवणं आणि जे डिऑक्सिजनेटेड म्हणजे कार्बन डायऑक्साईड असलेले घटक आहेत ते काय करणं, परत फुफ्फुसाला आणून देणं, म्हणजे त्यात डबल फिल्ट्रेशन होईल ना, ठीक आहे. चला हे अशी प्रोसेस चालू राहते, ठीक आहे. त्याच्यानंतर काय असते की आता याचं प्रमाण किती असते, मग आता पुरुषांमध्ये किती प्रमाण असते याचं आणि स्त्रियांमध्ये, तर याचं जे प्रमाण असते लक्षात घ्या, इकडे घेतो. याचं जे प्रमाण असते बाळा, प्रमाण कोणाचं, आरबीसीचे, कोणाचे प्रमाण, आरबीसीचे जे प्रमाण असते ते मेलमध्ये किती असते, 5 ते 6 मिलियन पर मिलीमीटर क्यूब. का बरोबर मी, पर मिलीमीटर क्यूब. त्याच्यानंतर आता जर याचा विचार फिमेलमध्ये जर याचा विचार केला तर फिमेलमध्ये किती असते, तर फिमेलमध्ये असते 4.5 ते 5.5 मिलियन, 4.5 ते 5.5 मिलियन पर मिलीमीटर क्यूब प्रति घन म्हणतात त्याला, ठीक आहे, घन मीटर म्हणतात, ठीक आहे. आता लक्षात घ्या सर पुरुषांमध्ये जास्त आहे का बा, हो, तो पुरुषांमध्ये बाळा काय थोडंफार जास्त असते आणि स्त्रियांमध्ये काय असते, कमी असते. याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे, काळजी करू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर मुद्दा काय असते की आता आपण याच्यात पाहिलं, ठीक आहे. आता आपण आरबीसीची पूर्ण माहिती घेतली. आता पहा याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे, काळजी करू नका. आता लक्षात घ्या, हे आरबीसी बद्दल आपली पूर्ण आपल्या कामाचे जे महत्वाचे मुद्दे होते हे पूर्ण आपण घेतले, ठीक आहे. आरबीसीला काय म्हणतात, एरिथ्रोसाइट्स म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, लाल रक्तपेशी, ठीक आहे. आता लक्षात घ्या, आरबीसी तयार कुठं होतात, आरबीसी मरतात कुठं, आरबीसीचा जीवन कालावधी किती आहे, ठीक आहे. या सर्व घटकांची माहिती आपण याच्यात पाहिली, ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता याच्यानंतर जे दुसरे आहे ते आपली कोणती, डब्ल्यूबीसी. कोणती रे, डब्ल्यूबीसी. सर्वात महत्वाची कोणती आहे, तर डब्ल्यूबीसी. कोणती आहे रे, डब्ल्यूबीसी. सर हे महत्वाचे नाही का, हे बी महत्वाचीच आहे, ठीक आहे, हे बी काय महत्वाचीच आहे, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा असेल आपला तो कोण असेल, डब्ल्यूबीसी. याचा जर कोणाला फोटो वगैरे काढायचा, याचा फोटो काढून घ्या पटकन, ठीक आहे. हे जर समजलं तर व्हिडिओ कसा वाटला म्हणून कमेंट करायची, जर नाही समजलं तर काय नाही समजलं म्हणून काय करायचं, खाली कमेंट करायची की बा सर हा घटक आपल्याला नाही समजला, आपण त्याला डबल एक्सप्लेनेशन देऊ किंवा डबल त्यात काय आपल्याला तडजोड करता येते ते आपण पाहू, ठीक आहे. याचा फोटो वगैरे काढून घ्या. चला बरं, चला त्यानंतरचा आपला दुसरा मुद्दा आहे डब्ल्यूबीसी. कोणता रे, डब्ल्यूबीसी. चला या डब्ल्यूबीसीला आपण म्हणतो मला पांढऱ्या रक्तपेशी. काय म्हणतो, पांढऱ्या रक्तपेशी. काय म्हणतो आपण याला, पांढऱ्या रक्तपेशी. आता पांढऱ्या रक्तपेशी काय करतात, याचे नाव काय काय आहेत, तर पहा पांढऱ्या रक्तपेशी सर्वाधिक महत्वाच्यात बोललो आपण. आता त्या काऊन महत्वाच्यात पहा, तर ह्या ज्या पांढऱ्या रक्तपेशी ना, ह्या आपल्या बॉडीचं संरक्षणाचं कार्य करतात. कशाचं संरक्षण, म्हणजे आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करायचं काम करतात. सर कोणापासून प्रोटेक्शन करतात, आपल्या कोणी मारते का रोज, आपल्याला एखादा मारायला आपल्याला हे करतात का, मारतात का त्याला, तर तसं नाही. तर पहा आपल्या बॉडी ज्या काही विषारी घटक आहेत, ठीक आहे, किंवा जे काही विषारी घटक दैनंदिन जीवनात आपल्याला हल्ला करतात, ठीक आहे, जे काही बॅक्टेरिया आहेत, ठीक आहे, जीवाणू असतील, विषाणू असतील, या सर्व घटकापासून आपल्या बॉडीचं काय करतात, ते संरक्षण करतात. म्हणजे मुख्यतः काय संरक्षणाचं कार्य करतात. कोण, आपल्या पांढऱ्या रक्तपेशी, ठीक आहे. या पांढऱ्या रक्तपेशीला आपण काय म्हणतो, डब्ल्यूबीसी. काय म्हणतो रे, यालाच आपण म्हणतो डब्ल्यूबीसी, म्हणजेच व्हाईट ब्लड सेल. काय म्हणतात, व्हाईट ब्लड सेल्स. अरे तुम्हाला आता सांगितलं की जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, हे जे काही बाहेर गाप्या काढतात, हल्ला चालवतात, याला काय करतात, प्रतिरोध करतात. काय करतात, प्रतिरोध. म्हणजेच आता काय लक्षात घ्या, तुम्हाला सगळं सांगतो. पहा पहिले तर समजून घ्या की पांढऱ्या रक्तपेशी ह्या काय रंग नसलेल्या पेशी आहेत. मग रंग नाही म्हणून त्याला पांढरा झाला ना, ठीक आहे. आता मुद्दा लक्षात घ्या, यालाच म्हणतात व्हाईट ब्लड सेल. आणि याला जर बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये म्हणायचं काम पडलं, याला बायोलॉजिकल लँग्वेज म्हणतात बाळा ल्युकोसाइट्स. काय म्हणतात, ल्युकोसाइट्स. अरे याला
बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये आपण काय म्हणतो, ल्युकोसाइट्स म्हणतात. काय म्हणतात? ल्युकोसाइट्स. आणि त्याच्यानंतर मुद्दा लक्षात घ्या की या पांढऱ्या रक्तपेशीलाच आपण काय म्हणतो बाळा? सैनिकी पेशी. काय म्हणतो? सैनिकी पेशी. आता तुम्हाला समजेन हे सैनिकी पेशी काऊन बोललो. ठीक आहे, सैनिकी पेशी म्हणजे त्यालाच काय? सोल्जर सेल. काय म्हणतात? सोल्जर सेल्स. बरोबर. मग आता सोल्जर सेल काऊन? तुम्हाला म्हटलं विषाणू, जीवाणू, बॅक्टेरिया जे काय आपल्या बॉडीवर हल्ला चालवतात त्याला काय करतात? ते प्रतिरोध. अरे उदाहरणार्थ आपल्या देशात ज्या आर्मी आहे, आपल्या देशाच्या बॉर्डरवर जी आर्मी लावलेली आहे, ह्या आर्मी कशासाठी आहे? तर आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी. तसंच जर देशाचं रक्षण करणारी आर्मी आहे, तसंच आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी कोण आहे? ह्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत. कोण आहेत? पांढऱ्या रक्तपेशी. बरोबर का? ठीक आहे, म्हणजे मुख्यतः याचं काम काय आहे? संरक्षणाचं काम करतात. बरोबर का? मग आता सर याचा आकार कसा आहे? तर याचा आकार जो आहे ना बाळा, या पांढऱ्या रक्तपेशीचा जो आकार आहे, हा आकार आरबीसी पेक्षा थोडा काय असतो? मोठा असतो. आरबीसी पेक्षा काय आहे? मोठा आहे. मग आरबीसी पेक्षा मोठा आहे सर, ह्या बी गोलाकारच असतात का? हो, ह्या बी गोलाकारच असतात. याचा आकार आरबीसी पेक्षा काय असतो? मोठा. आणि याचा आकार कसा असतो? याचा गोलाकारच असतो. काय असतो? गोलाकार. मग माझा मोठा असतात, याचा व्यास किती असते बाळा? याचा जो व्यास आहे, हा जो व्यास असते, हा असते 8 ते 15 मायक्रोमीटर. चला बोला, काय बोललो मी? सुमारे 8 ते 15 मायक्रोमीटर काय असते याचा व्यास. व्यास म्हणजेच बाळा डायमीटर. व्यास म्हणजेच काय असते? डायमीटर. ठीक आहे, परंतु याचा व्यास जो असतो की नाही, हा असा निश्चित नसते, हा अनिश्चित असते. हा निश्चित नसते. याचा आकार जो असते की याचा आकार हा निश्चित नसते. सर निश्चित काऊन नसते बा? तर बाबू ह्या संरक्षणाचं काम करतात. ह्या स्वतः याचा आकार बदलू शकतात. काय करतात? आकार बदलू शकतात. हा जो याचा आकार आहे की नाही, हा काय करतात? आकार बदलू शकतात. लक्षात घ्यायचा. काय करतात? आकार बदलू शकतात ह्या. ठीक आहे, कोण? पांढऱ्या रक्तपेशी. कारण संरक्षणाचं काम करून राहिले. ठीक आहे, आकार कमी जास्त समजे त्याच्यानुसार त्या काय करतात? त्याचा आकार बदलू शकतात. कोण? फक्त आणि फक्त आपल्या डब्ल्यूबीसी. फक्त आणि फक्त आपल्या कोण? डब्ल्यूबीसी. ठीक आहे, आरबीसी फारबीसी डब्ल्यू हे बदलत नाही तर आरबीसी आकार बदलू शकत नाही. फक्त एकच पेशी आहे. कोण? पांढऱ्या रक्तपेशी स्वतःचा आकार बदलू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात घ्या सर, ह्या तयार कुठं होतात? तर बाळा ह्या ज्या तयार होतात ना, ह्या तयार होतात आपल्या कुठं? तर बोन मॅरो. कुठं रे? बोन मॅरो. म्हणजे त्यालाच म्हणतो आपण अस्थिमज्जा. कुठं? अस्थिमज्जेमध्ये काय होतात ह्या तयार. ह्या सगळ्या ज्या असतात की नाही अस्थिमज्जेमध्येच काय होतात? तयार होतात. फक्त फिमेलमध्ये जे आहेत की नाही, मेलमध्ये अस्थिमज्जेमध्ये, लिव्हरमध्ये. फक्त फिमेल ज्यावेळेस आहेत की नाही, तर फिमेलमध्ये अस्थिमज्जा सुद्धा असते, यकृत सुद्धा असते, आणि एक घटक वाढते, तो म्हणजे कोणता बाळा? गर्भाशय. कोणता वाढते रे? या फिमेलच्या गर्भाशयामध्ये सुद्धा काय होतात ह्या तयार होतात. गर्भाशयामध्ये काय होतात ह्या तयार होतात. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि ह्या असतात किती? तर रोग प्रतिकारक सगळ्या क्षमता काय असते बाळा? थोडीफार, म्हणजे एवढा काही अंतर नसते, थोडंफार सारखंच प्रमाणात असते. ठीक आहे, तर यायचं जे प्रमाण आहे कोणाचं? या पांढऱ्या रक्तपेशीचं यायचं जे प्रमाण असते की नाही, प्रमाण, हे प्रमाण किती असते? 5000 ते 9000 प्रति लक्षात घ्या, 5000 ते 9000 प्रति घन मिलीमीटर. किती रे? प्रति घन मिलीमीटर. का बरोबर मी? 5000 ते 9000 प्रति घन मिलीमीटर. बरोबर. आणि तुम्ही जर मायक्रो लिटर मध्ये विचारलं तर मायक्रो लिटर मध्ये किती असतात बाळा? हे याचं प्रमाण जर मायक्रो लिटर मध्ये विचारलं तर पेशी मायक्रो लिटर मध्ये जर विचारल्या तर ह्या असतात बाळा 5000 ते 11000 मायक्रो लिटर पर मायक्रो लिटर. किती? 5000 ते 11000 प्रति मायक्रो लिटर इतक्या ह्या असतात. ठीक आहे, याला सैनिकी पेशी काऊन म्हटलं समजलं? कारण तुम्हाला सांगतो, जीवाणू, विषाणू जे काही बाहेरील विषारी घटक आहेत ते आपल्यावर हल्ला चालवत असतील, ठीक आहे, तर त्याला काय करतात? प्रतिरोध करतात. काय करतात? त्या प्रतिरोध करतात. आपले पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्या म्हणजे समजून घ्या तुम्हाला रोग वाढले. हा पहा, कोणतीही पेशी असतो जास्त झाल्या तरी, वाढल्या तरी प्रॉब्लेम होते.
कमी झाल्या तरी प्रॉब्लेम होते, ठीक आहे. परंतु आपल्या बॉडीत जर पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्या, ठीक आहे, पांढऱ्या रक्तपेशी जर कमी झाल्या तर काय होते, आपल्या बॉडीत रोग काय होतात, वाढतात. कारण अरे सैनिक संपले म्हणजे संक्रमण काय होईल, जास्त होईल. संक्रमण काय होणार आहे, जास्त होणार आहे, ठीक आहे. आता जर ह्या कमी झाल्या तर ते केवीचे फळं खातात. काय खातात, ते किवीचे फळं, पपईचा पाला, ठीक आहे, किंवा पपई खातात, ठीक आहे. ते पांढरे ते का ते पांढरे रसगुल्ले खातात. अरे का कोण, ह्या पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्या तरची गोष्ट, ठीक आहे. ह्या वाढल्या तरी प्रॉब्लेम आहे, कमी झाल्या तरी प्रॉब्लेम आहे, बरोबर का, ठीक आहे. आता याच्या बाळा या पांढऱ्या रक्तपेशीचे प्रकार पडतात 5. किती पडतात, 5. आता या पांढऱ्या रक्तपेशीच्या प्रकार पडतात 5. ते कोणते कोणते पडतात, त्याचे कार्य काय आहेत, या सगळ्याचा पहिल्याचे 2 प्रकार पडतात. पहिला पडतात ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट, आणि नंतर मग त्याच्यात फाटे फुटतात. याच्यात प्रकार असतात, ठीक आहे. पहिले या पांढऱ्या रक्तपेशीचे 2 प्रकार फुटतात. किती, 2. कोणते कोणते, अकणिका पेशी, कणिका पेशी, त्याला म्हणतो आपण ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. आणि त्याचे मग डबल प्रकार पुरा जिंदगीचा सत्यानाश, ठीक आहे. काय काळजी करू नका, एकदम तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, ठीक आहे. हे समजलं काय, हे जर समजलं असेल, पांढऱ्या रक्तपेशी तयार त्या एकाच ठिकाणी तयार होतात. तिन्ही बी अस्थिमज्जा, यकृत आणि फिमेल मध्ये फक्त गर्भाशय, पुरुषामध्ये गर्भाशय नसते, लक्षात ठेवा, जेव, ठीक आहे. चला, याचं प्रमाण पाहून घ्या, 5000 ते 9000 घन मिलीमीटर, ठीक आहे. त्याच्यानंतर मायक्रो लिटर मध्ये जर विचारलं तर 5 ते 11000, ठीक आहे. सोल्जर सेल म्हणून ओळखतात. ल्युकोसाइट त्याचं बायोलॉजिकल नाव आहे. महत्वाचे आहे कारण सैन्य आहे आपल्या बॉडीतलं, ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या. नंतर आकार आरबीसी पेक्षा जरसा काय असते, मोठा असते, गोलाकार असते, ठीक आहे. व्यासाबद्दल जर बोललो तर 8 ते 15 मायक्रोमीटर, ठीक आहे. कमी जास्त निश्चित नसते कारण तो स्वतः आकार बदलू शकतात, ठीक आहे. जसं समजा आता एखादा मायक्रोन हल्ला मग आकार बदला लागेल ना भाऊ, ठीक आहे. थोडंफार काही ना काही टेक्निकनं मार लागेल ना त्याला, त्याच्यासाठी, ठीक आहे, आकार बदलू शकतात, बरोबर का, ठीक आहे. याच्यानंतर याचे 5 प्रकार पाहू. याचा फोटो वगैरे काढून घ्या. चला, त्यानंतर आपण चार्ट काढला कशाचा, व्हाईट ब्लड सेलचा. व्हाईट ब्लड सेलचे प्रकार पाहिले तर आपण 5 कोणते कोणते आहेत. पहिले पाहिले तर आपण 2 प्रकार, त्यातले कोणते कोणते आहेत पहिला प्रकार आहे आपला कणिका पेशी, त्याला म्हणतो आपण ग्रॅन्युलोसाइट्स, आणि दुसरा आहे अकणिका पेशी, त्याला म्हणतो आपण अग्रॅन्युलोसाइट्स. कोणते प्रकार आहेत, 2. पहिला कणिका पेशी, दुसरा आहे अकणिका पेशी म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. चला बोला, कोणते कोणते, ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स, कणिका पेशी आणि अकणिका पेशी. आता कणिका पेशीचे प्रकार पडतात 3. किती प्रकार पडतात, 3. आणि अकणिकेचे प्रकार पडतात 2. चला, कणिका पेशीचे प्रकार 3 आणि अकणिका पेशीचे प्रकार पडतात 2. मग आता कोणते पेशीचे कोणते प्रकार पडतात पाहू आपण. तर लक्षात घ्या, कणिका पेशीचे प्रकार पडतात 3. आणि कोणते कोणते, त्यातला पहिला प्रकार आहे न्यूट्रोफिल्स. कोणता आहे रे, न्यूट्रोफिल्स. आता न्यूट्रोफिलचे जे प्रमाण असते ते प्रमाण असते 62%. किती रे, 62%. किती पर्सेंट रे, 62%. आता याचं कार्य काय आहे, तर याचं जे कार्य आहे याचं कार्य काय, हे काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमवर हल्ला चढवतात. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, हल्ला. तुम्हाला सांगितलं की हे संरक्षणाचे काम करतात. काय करू राहिले, हे संरक्षणाचे काम करू राहिले. आपल्या बॉडीत जर काही विषारी किंवा जीवजंतू, बॅक्टेरिया, विषाणू जर आपल्यासाठी हार्मफुल असतील म्हणजे हानिकारक असतील तर याच्यावर काय करतात, ते प्रतिरोध करतात. म्हणजे याच्या काय करतात, ते हल्ला चढवतात आणि त्यांना काय करतात, मारतात. काय करतात, त्यांना मारतात. मग पहा काय करतात, त्यातला घटक कोणता, न्यूट्रोफिल्स. मायक्रो ऑर्गॅनिझमवर हल्ला चढवतात. काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमवर हल्ला चढवतात. त्याच्यानंतर बॅक्टेरिया व बुरशी याचा काय करतात, ते नाश करणं म्हणजे त्याला मारून टाकणं. काय करतात, त्याला खतम, डायरेक्ट खतम, काहीच घेणं नाही, ठीक आहे. चला, याला काय करतात, नाश म्हणजे मारून टाकणं. काय करतात रे, मारून टाकतात. नाश करतात म्हणजे काय करतात, डायरेक्ट खतम, काहीच घेणं नाही, तू डायरेक्ट खलास, ठीक आहे, पत्ता कट, ठीक आहे. कोण करते, न्यूट्रोफिल असतात. किती, 62%. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम हल्ला चढवणं, त्याला मारणं, आणि त्या बुरशी बॅक्टेरियाचा काय करतात, नाश, त्याला सुद्धा काय करतात, मारून टाकतात. जे हार्मफुल आपल्या बॉडीत आहेत त्याला काय करतात, बॅक्टेरिया, ठीक आहे, व्हायरस, हे काय करतात, त्याला मारून टाकतात, बरोबर, ठीक आहे. चला, दुसरा घटक आहे आपला इथॅनोफिल्स. कोणता आहे रे, इथॅनो. मुद्दा एकदम लहान आहे, ठीक आहे, छोटे काय, याचं काही जास्त कार्य नाही, परंतु महत्वाचं आहे. काय कार्य जरी कमी असलं तरी महत्वाचं आहे, लक्षात घ्या. न्यूट्रोफिल झाला, इथॅनोफिल्स. इथॅनोफिलचं प्रमाण 3%. किती टक्के रे, 3%. काय करतात, परजीवींचा नाश. परजीवी म्हणजे जे दुसरे आहेत, पर म्हणजे दुसरे,
दुसरे जीवाणू, म्हणजे आपल्या बॉडीतल्या काही नाही, तर ते बाहेरून आलेले आहेत. कुठून आलेले आहेत? बाहेरून. त्या परजीवांचा काय करतात? ते नाश, म्हणजे काय करतात? मारतात. ठीक आहे. आणि अँटी एलर्जिक, ठीक आहे, म्हणजे एलर्जिक प्रक्रियेत काय करतात? ते भाग घेतात. म्हणून यांना काय म्हणतात? अँटी एलर्जिक सेल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? अँटी एलर्जेटिक सेल. अँटी एलर्जेटिक सेल सुद्धा म्हणतात. कोणाला? या इसानोफिलला काय म्हणतात? अँटी एलर्जेटिक सेल सुद्धा म्हटलं जाते. जर विचारलं की अँटी एलर्जेटिक सेल म्हणून कोणाला ओळखतात? तर इसानोफिल्स. कोण? इसानोफिल्स. ठीक आहे. अँटी एलर्जेटिक सेल इसानोफिल्स प्रमाण 3%. किती टक्के? प्रमाण 3%. लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरा बॅसोफिल्स. कोण रे? बॅसोफिल्स. आता बॅसोफिल्सचं प्रमाण असते 0.5%. किती टक्के? 0.5%. हा काय करते? एलर्जी व दाहाच्या प्रक्रियेत भाग घेते. इन्फ्लामेशन प्रक्रिया म्हणतात, प्रोसेस म्हणतात. कोणती? इन्फ्लामेशन प्रोसेस, म्हणजे दाह. ठीक आहे. एलर्जी व दाहाच्या प्रक्रियेत काय करते? भाग घेते. आणि याचं प्रमाण असते 0.5%. किती टक्के? 0.5%. परंतु या बॅसोफिलचे अजून प्रकार पडतात 2. किती प्रकार पडतात या बॅसोफिलचे? 2. पहिला असते बघा हेपॅरिन आणि दुसरा असते हिस्टॅमाइन. कोणते कोणते? पहिला असते हेपॅरिन आणि दुसरा असते हिस्टॅमाइन. आता ज्यानं अगोदरचं लेक्चर पाहिलं त्याने माहित असेल. ठीक आहे. हेपॅरिन काय करते? तर हा हेपॅरिन रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेते. काय करते? रक्तगोठण प्रक्रियेत भाग. काय करते रे? रक्तगोठण प्रक्रियेत काय करते? भाग घेते. मग भाग घेऊन काय करते सर? कपाटी करते का अजून? नाही, तर रक्ताला गोठू देत नाही. रक्ताला गोठू देत नाही. तुम्हाला म्हटलं तर या रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेते, पण रक्ताला गोठू देत नाही. रक्ताला पातळ करायचं काम करते. काय करते? रक्ताला पातळ. मग गोठू नाही देत म्हणजे काय करते? रक्ताला पातळच करणार तो. ठीक आहे. तुम्हाला म्हटलं तर हा आपण गेलो होता ज्या वेळेस आपण कोणते कोणते पाहिले ते प्रोथॉम्बिन, फायब्रोनोजन पाहिलं होतं की ते रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेत जात, रक्ताला गोठ्याचं काम करत जाय. काहून रक्ताला गोठ्याचं काम पडलं तर तिथं एखादी रक्तवाहिनी जर डॅमेज झाली, ठीक आहे, एखादी रक्तवाहिनी जर डॅमेज झाली, तुम्ही आपण पाहिलं ना ते असं की समजा हे जर रक्तवाहिनी इथून डॅमेज झाली तर याने काय करायला? इथं रक्त गोठा लागेल, म्हणजे जेणेकरून हे रक्त बाहेर गेलं पाहिजे नाही. मग ते कोण करत जाय? प्रोथॉम्बिन आणि फायब्रोनोजन. परंतु यायनं इकडे रक्त गोठा इकडे रक्त जर गोठून टाकलं तर मग वांदा होईल ना. मग हा वांदाने झाला पाहिजे म्हणून लिव्हरने यायला काय सांगितलं होतं की तू त्याच्यावर लक्ष ठेव, चोरून लपून लक्ष ठेवी, नाही दिसला त्याला झोडपतीन दे. ठीक आहे. म्हणून लक्ष ठेवी, चोरून लपून, आणि सांग मला जर याने काही घोर केला तर, जर घोर केला तर हा त्याला सांगत जाय. मग हे काय करतात लिव्हर? चला प्रोथॉम्बिन, फायब्रोनोजन, चला वापस जा तुम्ही. हेपर्यंत एक काम करतात जाय, आणि ते जे रक्त फालतूच्या ठिकाणी कुठून ठेवलं ते काय कर? पटलं कर, बरोबर, पातळ करून टाक. म्हणजे रक्त गोठ्यात नाही, रक्ताला गोठू देत नाही. हे काम करायचं होतं या हेपॅरिनचं होतं. ठीक आहे. चला मग आता मुद्दा असा आहे की हा रक्ताला गोठू देत नाही. कोण? हेपॅरिन. रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेते पण रक्ताला गोठू देत नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा आपला याच्यातला दुसरा प्रकार आपला हिस्टॅमाइन. काय रे? हिस्टॅमाइन. हिस्टॅमाइन काय करते? जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला काही लागलं आणि तिथं काही सूज आली किंवा एखादा गोटा मारला म्हणून फेकून, तुम्हाला मारावं नाही पण मारला, ठीक आहे, गोटा मारला आणि काय झालं तुम्हाला की तिथं सुजन आली. काय आली? सुजन. तर सुजन आल्याच्या नंतर ती जो रक्ताचा स्त्राव आहे तो काय करते? बंद करते. तर ती मांसपेशी तयार करते. काय तयार करते? मांसपेशी तयार करते. कोण? हिस्टॅमाइन. म्हणजे सुजन आल्याच्या ठिकाणी रक्ताचा स्त्राव काय करून टाकते? ती बंद करून टाकते. रक्तगोठण होत ती, ठीक आहे, आणि ती काय करते? मांसपेशी तयार करते. काय तयार करते? मांसपेशी तयार करते. हे कोणाचं काम आहे? हिस्टॅमाइनचं. अरे समजून आलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात मुद्दा द्या की याचे प्रकार 3 पाहिले आपण. कोणाचे? कणिका पेशीचे. कोणते कोणते? न्यूट्रोफिल्स, इसानोफिल्स, बॅसोफिल्स. आपण एकूण 5 प्रकार बोललो. किती बोललो होतो? 5. ठीक आहे. आणि हे 3 आणि याचे प्रकार पडले ना बॅसोफिल्सचे, हे तर नाहीत नाही याच्यात. मग कोणते कोणते? न्यूट्रोफिल्स, इसानोफिल, बॅसोफिल्स. त्याच्यानंतर चौथा कोणता? आता कणिका पेशीचे प्रकार आहेत. कोणाचे प्रकार आहेत? कणिका पेशीचे. हे कणिका पेशीचे. हे कोणाचे आहेत? अकणिका पेशीचे. मग कोणते कोणते? मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स. आता मोनोसाइट काय करते? जे संसर्गग्रस्त जे घटक आहेत त्यांना काय करते? ज्या पेशी आहेत त्यांना काय करते? मारून टाकते, नाश करते त्याचा. ठीक आहे. म्हणजे शरीरातली काय करते? साफसफाई. जे डेड सेल आहेत बाबा त्यांना काही ना काही करावं लागेल, ते काढून टाकावं लागतील. मग त्यांना काय करते? शरीरातून म्हणजे खाऊन टाकते, तर मारून टाकते. ठीक आहे. म्हणजेच काय की शरीरात साफसफाईचं कार्य करते. कोण? हा मोनोसाइट. प्रमाण 33%. प्रमाण किती टक्के? 33%. प्रमाण समजून आलं का? 33%. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे लिम्फोसाइट. लिम्फोसाइटचं प्रमाण असते बाळा किती? 3 ते 9%. किती रे? अरे बोला ना किती? 3 ते 9%. आणि काय करतात? शरीरात अँटीबॉडी तयार करतात. काय करतात? शरीरात अँटीबॉडी तयार करतात. अँटीबॉडी म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम मारण्यासाठी जे प्रतिद्रव्य लागते, प्रतिद्रव्य म्हणजे प्रतिकार
करायला लागेल ना त्याच्यावर, तर प्रतिद्रव्य तयार करते, त्यानंतर विषाणूशी लढते, बी सेल टी सेल असतात तिथं, ठीक आहे. म्हणजे विषाणूसोबत व्हायरससोबत काय करतात ते लढतात. सर लढतात म्हणजे लढतात का नाही, मारतात, ते रट्टे मारतात, ठीक आहे. हे याचे एकूण किती प्रकारात बाळा 5. म्हणजे हा WBCचा आपला संपूर्ण काय आहे चार्ट आहे. याच्यानंतर जे महत्वाचे आपण मुद्दे होते ते आपण पूर्ण याच्यात घेतलेले नाही. याच्यानंतर जे सेल असणार आपली प्लेटलेट्स, कोण असणार आहे प्लेटलेट्स. चला हे समजलं का बाबर, नक्की समजलं का हे. याचा जर कोणाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचा असेल तर फटकन काढून घ्या. याच्यानंतर जाणार आपण डायरेक्ट खतरनाक टॉपिक प्लेटलेट्स. शेवटपर्यंत थांबा फक्त, कुठेच जाऊ नका, ठीक आहे. चला काढून घ्या फोटो. चला त्याच्यानंतर आपला शेवटचा मुद्दा प्लेटलेट्स. कोणता आहे बोला प्लेटलेट्स. मग आता प्लेटलेट्स म्हणजे काय, तर चला आता बघू आपण प्लेटलेट्स, ठीक आहे. चला बोला काय आहे प्लेटलेट्स. आता पहा प्लेटलेट्स म्हणजे काय, तर प्लेटलेट्सलाच आपण म्हणतो बाळा, प्लेटलेट्सला आपण काय म्हणतो रक्तबिंबिका. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात रक्तबिंबिका. बोला काय म्हणतात रे रक्तबिंबिका. त्याच्यानंतर रक्तपट्टिका. काय म्हणतात रक्तपट्टिका, बरोबर का. चला काय म्हणतात रक्तबिंबिका, रक्तपट्टिका. बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये जर याला म्हटलं तर यालाच म्हणतात थ्रोम्बोसाइट्स. काय म्हणतात थ्रोम्बोसाइट्स, याला म्हणतात थ्रोम्बोसाइट्स. अरे हो का, ठीक आहे. आता थ्रोम्बोसाइट्सचं आणि आता तिकडे तुम्ही जर रक्तकोटनात गेले तुम्हाला जरसं नातं दिसून यायचं. का दिसून यायचं नातं, ते मी सांगतो कसं आहे काय आहे. पहिले लक्ष द्या, याला काय म्हणतात रक्तबिंबिका, रक्तपट्टिका, बरोबर. याचं नाव काय आहे थ्रोम्बोसाइट्स. आता याचं कार्य जे आहे की बाळा, या प्लेटलेट्सचं जे कार्य आहे, हे कार्य काय करतात, याचं काम काय आहे, तर हे याचं कार्य काय आहे, हे रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेतात. काय करतात हे रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेतात. अबे काय करतात रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेतात. म्हणजेच काय ब्लड क्लॉटिंग प्रोसेस मध्ये काय करतात हे पार्टिसिपेट होतात. अरे हो का, ठीक आहे. मग आता सर काय करतात, तर तेच आपली प्रोसेस. ज्या वेळेस एखादी रक्तवाहिनी काय झाली तर डॅमेज झाली तर इतरला रक्त बाहेर जावं नाही म्हणून काय होते की हे प्लेटलेट असतात की नाही, हे बी रक्तगोठणात काय करतात असे मदत करतात. रक्तगोठणात काय करतात हे मदत करतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोथम्बिन आणि फायब्रोन्झिन हे काय करतात रक्तगोठणाच्या प्रक्रियेत भाग घेऊन रक्ताने गोठून राहिले, ठीक आहे. पण ज्या वेळेस आपण रक्तगोठण प्रक्रिया पाहिली, ते जे लेक्चर टाकलं त्यात संपूर्ण काय सांगितलं होतं की प्रोथम्बिन हा इनॅक्टिव्ह घटक आहे. कसा आहे इनॅक्टिव्ह, बरोबर आहे का. आणि त्यावेळेस तो ऍक्टिव्ह होते त्यावेळेस त्याचं नाव पडते थ्रोम्बिन. काय आवडतात रे थ्रोम्बिन. आता तुम्हाला लागते ना लाईट पा थ्रोम्बोसाइट्स, तो थ्रोम्बिन. आता म्हणजे हे काय करेल रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेणारे काय आहे घटक आहे. तर हो का, म्हणजे ज्या वेळेस एखादी रक्तवाहिनी आपली डॅमेज झाली, ज्या एखाद्या वर्षावरून जमत नाही भाऊ, ज्या वेळेस रक्तवाहिनी आपली डॅमेज झाली तर अशा वेळेस त्या ठिकाणी रक्ताचा स्त्राव जास्त वाहू नये, शरीराच्या बाहेर जास्त रक्त जाऊ नये. जर शरीराच्या बाहेर जास्त रक्त गेलं तर आपला कधी काळी मृत्यू होऊ शकते. आपण मरून दाबून मग असं व्हावं नाही म्हणून आपल्या शरीरात पहा किती खतरनाक घटक बसून ठेवला की आपण मेलो नाही पाहिजे याची काळजी घेतात ते, ठीक आहे. मग इथं काय करतात रक्त गोठून ठेवतात. काय करतात रक्त असे धब्बे पाडतात रक्ताचे आणि काय करतात ते गोठून ठेवतात, बरोबर का. ठीक आहे. ते रक्त कसं गोठते काय गोठते ते तिकडे ठेवून दिला मी सांगायला सगळं. ते लेक्चर पाहिजे तुम्ही, स्पेशल लिहिलं आहे रक्त गोठणाची प्रक्रिया, लेक्चर टाकायला स्पेशल एक. आता लक्ष द्या, हे रक्तगोठण प्रक्रियेत काय करतात रे भाग घेतात, म्हणजे ब्लड क्लॉटिंग प्रोसेस मध्ये भाग घेतात. आता हे असतात किती बाळा, तर यायचं जे प्रमाण असते, यायचं जे प्रमाण असते प्रमाण ते किती असते तर 1.5 लाखापासून किती रे 1.5 लाखापासून ते 4.5 लाख. चला बोला किती 1.5 लाखापासून तर 4.5 लाख प्रति, ठीक आहे, प्रति मायक्रो लिटर, प्रति मायक्रो लिटर. किती रे 1.5 लाखापासून 1.5 लाखापासून ते 4.5 लाख लोक प्रति मायक्रो लिटर इतकं काय असते याचं प्रमाण असते. अरे हो का, काय असते याचं प्रमाण. मग आता एक विषय असा आहे बाळा, मुद्दा असा आहे की या प्लेटलेटचं प्रमाण वाढलं तरी प्रॉब्लेम आहे, कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे सर. आता वाढते अपुरी झोप गिप जर समजा आपल्या शरीराची समजा नियंत्रण बिघडलं तर ह्या काय होतील वाढतील, बरोबर. ह्या काय होतील वाढतील. मग कमी होण्याचं मुख्य कारण काय तर ह्या तुम्हाला सांगतो ह्या ज्या कमी होतात की नाही, कमी ह्या कमी कशामुळे होतात व आपल्या प्लेटलेट्स, तर ह्या कमी होण्याचे बाळा अनेक कारण आहेत. मग ह्या कमी होण्याचे कारण काय आहेत तर कमी होण्याची कार्य असे आहेत
की ज्या वेळेस आपल्याला डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया किंवा यासारखे असंख्य विषाणूजन्य जे रोग असतात, ठीक आहे, पहा कोणते कोणते आपण काय बोललो, डेंग्यू, ठीक आहे, त्याच्यानंतर मलेरिया, ठीक आहे, चला चिकनगुनिया, बरोबर का, कोणते कोणते, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया किंवा अन्य विषाणूजन्य रोग, कोणते रे, अन्य विषाणूजन्य जे रोग आहेत की नाही किंवा विषाणूजन्य जे आजार आहेत की नाही, अशा आजारांमध्ये या प्लेटलेटचं प्रमाण काय होते, कमी काय होते रे, कमी होते, काय होते, कमी होते. किंवा लिव्हरच्या संबंधित काही रोग झाले, स्प्लीनच्या संबंधित काही रोग झाले, तर काय होतं, याचं प्रमाण काय होते, कमी. कारण तुम्हाला सांगतो सर, लिव्हर स्प्लीन, कारण बघा ज्या वेळेस ह्या प्लेटलेट्स तयार होतात ना, तर ह्या तयार कुठं होतात, तर ह्या अस्थिमज्जा, कुठे तयार होतात, अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो, म्हणजेच काय रे, बोन मॅरो, त्यासोबतच यकृत म्हणजे लिव्हर, काय लिव्हर, आणि फिमेलमध्ये कुठं, तर गर्भाशयात, फिमेलमध्ये कुठं, तर गर्भाशय, अरे हो का, ठीक आहे, तर कुठं, गर्भाशय. आता हे तयार होतात इथं आणि मरतात कुठं, स्प्लिया, मरतात कुठं, स्प्लिया, कुठे मरतात, हा त्याला आपण म्हणतो स्प्लीन, काय म्हणतात रे, स्प्लीन, काय म्हणतात, स्प्लीन, अरे हो का, ठीक आहे. आता लक्षात घ्या, ह्या जगतात किती दिवस, तर याचा निश्चित कालावधी समजा सांगू, म्हणजे आता सुमारे अंदाजे जर म्हटलं आपण, तर या जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस पकडा, 8 ते 15 दिवस आहे, 8 ते 15 दिवस पकडा, ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं की सर्वात जास्त जीवनकाळ कोणाचा, आता आरबीसी, कोणाचा, आरबीसी 2 नंबरले आहे प्लेटलेट्स, आणि 3 नंबरले जर पकडल्या तर 3 नंबरले म्हणजे सर्वाधिक कमी डब्ल्यूबीसी, सर्वात कमी कोण, डब्ल्यूबीसी कधी कधी भाऊ 3-3, 4-4 दिवसच जगतात फक्त, किती, 3-3, 4-4 दिवसच जीवनकाळ असते डब्ल्यूबीसीचा. याचा जीवनकाळ 8 ते 15 दिवस, किती, 8 ते 15, कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे. चला, म्हणजे तुम्हाला हे समजलं काय, ह्या रक्तकोटन प्रक्रियेत भाग घेतात कोण, प्लेटलेट्स, त्यालाच काय म्हणतात, रक्तबिंबिका, रक्तपट्टिका. महत्वाचे मुद्दे आपण गेलात. थ्रोम्बोसाइट त्याचं नाव आहे, प्रमाण असते 1.5 लाखापासून 4.5 लाखापर्यंत प्रति मायक्रो लिटरनं, बरोबर का. त्यानंतर फिमेलमध्ये तयार होतात, मेलमध्ये तयार होतात, मेलमध्ये सारख्याच तयार होतात, फक्त फिमेलमध्ये हा एक घटक वाढतो, त्याचं नाव आहे गर्भाशय, कारण तो मेलमध्ये नसते, ठीक आहे. चला, तुम्हाला गर्भाशय आहे काय, नाही ना, मग काय शांतता करतात, ठीक आहे, फिमेलमध्ये टाकून द्या त्याला. चला, त्यानंतर मरतात कुठं, तर स्प्लिया, जगतात किती दिवस, तर जास्तीत जास्त 8 ते 15 दिवस टाकून द्यायचं, ठीक आहे. अंदाजे ते सुमारे कमी जास्त प्रमाण होऊ शकते, दिवस कमी जास्त होऊ शकतात, बरोबर आहे. सर्वाधिक कमी विचारली कोणती जगते, तर डब्ल्यूबीसी, पांढऱ्या रक्तपेशी. सर्वात जास्त तर आरबीसी, 4 महिने 120 दिवस, आणि त्याच्यानंतर जर 2 नंबरला विचारली तर आपली प्लेटलेट्स. आणि हो का, रक्तकोटन प्रक्रियेत काय करतात, भाग घेतात. याचं प्रमाण जर कमी जास्त झालं, तुम्हाला सांगितलं कमी कोण होते, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, विषाणूजन्य रोग, याचं प्रमाण काय होते, कमी होते. किंवा शरीरात समजा नियंत्रण बिघडलं आपलं, किंवा झोप गीत झाली, बरोबर, ठीक आहे, म्हणजे एकदम नाही होत, आज झोपलोच नाही मी, नाही असं नाही, ठीक आहे, काय कालावधी असते त्याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा याचं प्रमाण कमी झालं, तर याचं प्रमाण वाढवावं कसं, तर किवीचे फळं आहेत, पांढरे रसगुल्ले आहेत, पपईचा पानाचा रस आहे, किंवा पपईचा रस आहे, किंवा पपईच खायची डायरेक्ट, याचं प्रमाण काय होते, वाढते, ठीक आहे. ज्या वेळेस आपण ब्लड टेस्टचे रिपोर्ट काढतो की त्यावेळेस हे तिन्ही दिसतात तुम्हाला, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. पण कधी कधी काय होते की याचं नाव वेगळं दाखवतात. आरबीसीला आपण एरिथ्रोसाइट्स म्हणतात, डब्ल्यूबीसीला ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट थ्रोम्बोसाइट अशा पद्धतीने दाखवू शकतात. त्यानंतर याच्यासोबत हिमोग्लोबिन बी असते. काय असते, हिमोग्लोबिन. कारण हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर आपल्याला प्रॉब्लेम आणू शकतात, ठीक आहे. आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. याच्यानंतर एक हिमोग्लोबिन आपण एक छोटासा व्हिडिओ टाकून देऊ, तर तुम्ही पाहून घ्या, ठीक आहे. ते लेक्चर जास्त मोठं होतं म्हणून आपण हिमोग्लोबिनला काय केलं, पुढच्या लेक्चरमध्ये काय केलं आपण, म्हणजे पुढच्या एक नवीन लेक्चर बनवून, ठीक आहे. ठीक आहे, आजच्या दिवस आपण इथंच थांबू. आपला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत काय करा, शेअर करा. आणि लवकरात लवकर आपले 1K सबस्क्रायबर काय करा, कंप्लीट करा. तुमच्या जवळून एक फक्त आपल्याला एक लाईक आणि एक सबस्क्रायबरची आशा आहे, बाकी दुसरी काही आशा नाही. बाकी सर्व हे फुकटात जत्रा आहे, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.